जळे भवादी वितळे, शत्रू कदान टळे. आले विघ्न टळे महाभय पळे, वाजेश्वरी पांगुळे. नामाचा महिमा विधीसी न कळे, मोक्षापदी जारुळे. ऐसे नाम जपा तुम्ही बहुबळे, घ्या मुक्तीचे सोहळे, घ्या मुक्तीचे सोहळे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री चक्रपाणी सेवा मंडळ तथा श्रीकृष्ण ज्ञान मंदिर घाटकोपर या द्वय संस्थेच्या विद्यमाने संपन्न होत असलेला स्मरण महात्म्य निरूपण सोहळा, या सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या अधिकारवाणीतून आपण नामाचं महात्म्य श्रवण करत आहोत, त्या स्मरण महात्म्यामध्ये आपण नाहून निघत आहोत असे या निरूपणाचे प्रवाचक महानुभाव संप्रदायाचे श्रद्धास्थान तसेच सर्वच अच्युत गोत्री यांचे श्रद्धास्थान, परमपूजनीय परम आदरणीय परमश्रद्धेय प्रातःस्मरणीय ज्ञान भक्ती आणि वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण ब्रह्मविद्या वाचस्पती आचार्य श्री बाबाजी, त्याचप्रमाणे उपस्थित मुंबई उपनगरातून या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्वच अच्युत गोत्रीय परिवार, आपण सर्वांना सादर दंडवत प्रणाम करून आजच्या या लीळा स्मरणाला सुरुवात करतो. परंतु सज्जनो, तत्पूर्वी गुरुवर्य बाबांनी एक संदेश माझ्याकडे पाठवलेला आहे. आचार्य श्री बाबा आत्ताच काही दिवसांपूर्वी थोरलं प्रकरण अर्थात महावाक्य निर्वचन बाबांनी निरूपण केलेलं आहे. आणि बाबांसारखी अधिकरणं आपण सर्व मुंबईकरांना लाभणं, कारण त्यांच्या प्रकृतीचा त्यांच्या वयाचा जर विचार केला तर ते शक्य नाही आहे. आणि तरीसुद्धा बाबा आपण सर्वांच्या आग्रहास्तव आपल्या सर्वांच्या विनंतीवरून या ठिकाणी उपस्थित झाले, म्हणून आपण सर्वांच्या वतीने बाबांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि टाळ्यांच्या गजरात आपण बाबांचं स्वागत करायचं आहे. बाबांच्या वतीने बाबांना दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजच्या या लीळा स्मरणाला सुरुवात करतो. सज्जनो, आपण काही दिवसापूर्वीच श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन संपन्न केलेला आहे आणि त्या माध्यमातूनच आज आपण त्या दत्तात्रय प्रभू अवताराच्या एका लीळेचं स्मरण करणार आहोत. मागच्या महिन्यामध्ये आपण एक लीळा स्मरण केलं आहे आणि म्हणून त्या लीळा स्मरणाची सुरुवात करत असताना सर्वांनी आपले डोळे बंद करायचे आहेत. त्या लीळा स्मरणासाठी आपणाला सर्वांना आसनस्थ व्हायचं आहे आणि आसनस्थ होत असताना सर्वांनी सुखासनामध्ये बसायचं आहे. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर, हाताचे पंजे मोकळे, आकाशाकडे तोंड केलेलं. आणि आता आपण ध्यानस्थ होऊया. श्रीमद भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे समं काय शिरोग्रीवम, अर्थात काया, शीर आणि ग्रीवा म्हणजेच मान ही ताठ असावी, मान किंचित वर उचललेली आणि अशा आसनामध्ये आपण सर्वजण ऊर्ध्वमुख होऊया.
डोळे बंद करून बाह्य स्थिती स्थिर झाल्यानंतर आता आपण अंतरस्थितीला स्थिर करण्याचा प्रयत्न करूया. दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास, दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास. श्वास घेत असताना आणि श्वास सोडत असताना मी शरीर नाही, मी जीवही नाही. मी शरीर नाही अशा भावनेने श्वास घ्यायचा आहे आणि मी मनही नाही अशा भावनेने श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास, दीर्घ उच्छ्वास. आता आपण आपले लक्ष आपल्या श्वासाकडे केंद्रित करायचं आहे. केवळ जीवतत्व ते मी आहे. मी नित्य, केवळ, अनादि आणि शाश्वत असे जीवतत्व ते मी आहे. माझा आणि परमेश्वराचा स्वामी भृत्य संबंध आहे. कारण तो परमेश्वर माझा रक्षिता आहे, उद्धरिता आहे, पाळिता आहे, पोषिता आहे, रक्षक आहे, संरक्षक आहे. आणि म्हणून परमेश्वर माझा सर्वे सर्व आहे. आणि याच दास्य धर्माने, याच दास्य भावनेने त्या परमेश्वराच्या ठिकाणी एकाग्र होण्याचा प्रयत्न आपण करूया. ज्याप्रमाणे अन्य संप्रदायामध्ये आपण पाहतो की ओम या शब्दाचा उच्चार करून ते एकाग्र होण्याचा, स्थिर होण्याचा प्रयत्न करतात. अगदी तद्वत आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा एक शब्द, एक वाक्य त्या ठिकाणी उच्चारलं आहे की ओमपेक्षा सुद्धा जास्त सामर्थ्य ज्या शब्दामध्ये आहे, अशा त्या शब्दाच्या माध्यमातून, त्या वचनाच्या माध्यमातून आपण एकाग्र होण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी म्हणेल त्याच्या पाठीमागे आपण सुद्धा म्हणायचं आहे. दासोहम, 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 दासोहम. याच दास्य धर्माने त्या श्रीमूर्तीची आठवण आपल्याला करायची आहे. आणि आता आपण त्या ज्यांचा अवतार दिनानिमित्त आपण हे लीळास्मरण करत आहोत, त्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीमूर्तीची आठवण करायची आहे. डोळे बंद आहेत आणि आता आपल्या डोळ्यांसमोर तो पर्वताचा प्रदेश आपल्याला दिसत आहे. त्या अलौकिक आणि नयनरम्य असलेल्या त्या पर्वताकडे आपली दृष्टी वळत आहे. आणि त्याच त्या उंच असलेल्या पर्वतावरून आमचे श्री दत्तात्रेय प्रभू मातंग वेशात येत आहेत.
स्वामींची ती दिव्य श्रीमूर्ती, परंतु ती दिव्य श्रीमूर्ती असून सुद्धा आजचा मात्र वेश स्वामींचा काहीतरी वेगळा आहे. कारण आज आमच्या दत्तात्रेय प्रभूंचा मातंग वेश आहे. अर्थात खडबडीत असलेले ते उपरणे, श्रीकंठामध्ये बोरीच्या मण्यांच्या गाठी आहेत, चरणामध्ये दुतर्फी असले उपाण्णव आहेत, उजव्या श्रीकरामध्ये काठी आहे आणि स्वामींचे केशकळा हे खुले आहेत, मोकळे आहेत, वाऱ्याच्या झुळकेने ते उडत आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये, ह्या वेशामध्ये स्वामींची भेट त्या अरळक राजाला झालेली आहे, की जो अरळक राजा अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक या तीनही तापापासून तप्त झालेला तो अरळक राजा, राणी मदळसा आणि राणी मदळसेचा तो पुत्र. त्या राणी मदळसेला 6 मुलं. त्या राणी मदळसेने त्या 6ही मुलांना अतिशय धार्मिक संस्कार लावलेले आणि त्या 6ही मुलांनी वयाच्या 12व्या वर्षी त्या श्री दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी अनुसरले, संन्यास घेतला. परंतु त्या राणी मदळसेचे पती अर्थात अरळक राजाचे वडील त्या राणी मदळसेला म्हणतात की तू 6ही मुलं त्या संन्यास धर्मामध्ये दिली, परंतु आपलं राज्य सांभाळण्यासाठी एक पुत्र आपल्याला हवा आहे. आणि म्हणून 7वा पुत्र असलेले हे अरळक, बाकीच्या त्या 6 मुलांना धार्मिक संस्कार लावलेल्या त्या राणी मदळसेने मात्र या अरळक राजाला व्यावहारिक ज्ञान दिले. त्या वडिलांच्या अप्रोक्ष झाल्यानंतर, वडिलांच्या देहावसानानंतर सर्व जबाबदारी अरळक राजावर पडली. परंतु त्या मोहापायी ते विषय वाचण्याच्या आहारी गेले आणि त्यांना त्या ठिकाणी त्या राणी मदळसेने त्यांच्या नात्यातील एकाला सांगितलं की ह्यांना हरवा. तुम्ही त्यांना हरवलं तर त्यांचा गर्वहरण होईल आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल आणि त्यांच्यावर स्वारी करून गेल्यानंतर ते अरळक राजा पराजित झाले. आपल्या घडलेला दोष त्यांना कळाला, परंतु राणी मदळसेने त्यांना सांगितलं होतं की तू ज्या वेळेस तुला अडचण निर्माण होईल, ज्या वेळेस तुला मार्ग सापडणार नाही, त्यावेळेस तू दत्तात्रेय प्रभूंना शरण जा. आणि म्हणून ह्याच हेतूने तो अरळक राजा आमच्या दत्तात्रेय प्रभूंच्या भेटीसाठी आलेला आहे. तिन्ही तापाने तप्त झालेला तो अरळक राजा आमच्या दत्तात्रेय प्रभूंची भेट होत आहे आणि भेट होता क्षणी त्या अमृत वर्षणी असलेल्या वाणीतून निघालेले ते अमृतमय शब्द, शंभरी शंभरी शंभरी, या शंभरी शब्दाच्या उच्चाराने त्या अरळक राजाच्या अंतःकरणातील तीनही ताप शांत झालेले आहेत आणि तो शांत झालेला, संतुष्ट झालेला अरळक राजा आता स्वामींना साष्टांग दंडवत घालत आहे. श्रीचरणाचा स्पर्श तो अरळक राजा दत्तात्रेय प्रभूंच्या करत आहे आणि आपण या लीळा स्मरणाच्या माध्यमातून
त्या दत्तात्रय प्रभूंच्या अवतार दिनानिमित्त एक प्रार्थना करूयात. हे महाराजा, आपण अरळकाचे तिन्ही ताप दूर केले, त्याला भवसागरातून मुक्त केले, भवसंसारातून मुक्त केले. तसा मला आपला योग कधी द्याल बाबा? आपले दर्शन या अभाग्याला कधी द्याल? मला प्रेमास पात्र कधी कराल? आपल्या सेवेच्या योग्य कधी कराल? स्पर्शनी, संभाषणी, दृष्टी, अवलोकनी अंतकरण स्थिर कधी कराल? अशा दास्य भावनेने, चिंतन भावनेने, स्मरण भावनेने त्या दत्तात्रय प्रभूंच्या अवतार दिनानिमित्त शतशः दंडवत प्रणाम. आपण सर्वांनी हळूहळू आपले डोळे उघडायचे आहेत आणि सर्वांनी एकदा त्या दत्तात्रय प्रभूंच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. श्री दत्तात्रेय महाराज